नमस्कार, मी कुमारी इवंका दिगंबर वानखेडे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव प्रियमशील महानगरपालिका वरिष्ठ प्राथमिक सेमी इंग्लिश मुलांची शाळा क्रमांक 7 रामदास पेठ अकोला. मी आज तुम्हाला स्वच्छतेबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. पहिली स्वच्छता आपल्या अंगाची असते. अंगाची स्वच्छता अंघोळ, दात घासणे स्वच्छ, त्यानंतर कानाची स्वच्छता, डोळ्याची स्वच्छता आणि जिभेची स्वच्छता, केसाची स्वच्छता, कपडे नीटनेटके राहणे, स्वच्छ कपडे घालणे आणि त्यानंतर स्वच्छ पाय धुणे. आता आपण दुसरी स्वच्छतेकडे जाऊया. दुसरी स्वच्छता ही आपली विचाराची असते. शिवीगाळ करणे हे गंध आहे. शिवीगाळ करू नये. त्यानंतर वाईट गोष्टीकडे लक्ष देणे नाही. आपण चांगल्या गोष्टीकडे नेहमी लक्ष द्यावे. त्यानंतर आपण कधीही चांगले बोलायचे, वाईट बोलू नये. आणि आता आपण तिसऱ्या स्वच्छतेकडे जाऊया. तिसरी स्वच्छता ही नदीची असते. नदीमध्ये लोक म्हशी धुतात, गाया धुतात, कपडे सुद्धा धुतात, अंघोळ करतात आणि तेच ते समोर जाऊन काही लोक ते पाणी पितात. त्यामुळं आजारपणा वाढतो. आता आपण चौथी स्वच्छतेकडे जाऊया. चौथी स्वच्छता अशी आहे. चौथी स्वच्छता आपल्या परिसराची आहे. आता आपण चौथी स्वच्छता कशी करायची हे पाहूया. चौथी स्वच्छता कचरा टाकून आहे. चॉकलेट खाल्ले की ते आपल्या खिशात टाकूया. घरी आल्यावर मग ते डस्टबिनमध्ये टाकायचं. डस्टबिनमध्ये टाकल्यावर एक गाडी येते कचऱ्याची. ती गाडी तो कचरा सोबत घेऊन जाते आणि एक कचऱ्याचे ठिकाण असते तिथे टाकून देते. त्यामुळं रोडावर इकडे तिकडे कचरा फैलत नाही आणि स्वच्छ होते. धन्यवाद.